हे बघा, मला कमेंटमध्ये सगळे म्हणायचे की दादा तू तिला कामात मदत कर जा, तिला कामात मदत करत जा. पण माझ्यासमोर एक प्रश्न पडतो, मी तिला कोणत्या कामात मदत करू शकणार आहे? माझ्याकडून जेवढं होते तेवढंच. म्हणजे जसं की लेकरांना त्यांचं आवरण्यासाठी मदत करणे, म्हणजे लेकरांना तयार करणे, त्रिशाची आंघोळ, तिला कपडे, परत म्हणलं तर घरातलं आतलं बिछाना पिचारा सर्व धडी करून, ते झाडून करून, घरातला झाडून करून, साफसफाई करणं, देवपूजा वगैरे, ते काय ते काम नाही आहे, ते माझं कर्तव्य आहे. ते ते माझं मी खुशीचं, त्याचा काही विषय नाही. मग दूध वगैरे काढण्यास तिला मदत करू लागतो. आता मेन मुद्दा म्हणजे स्वयंपाक. आता स्वयंपाक पाणी ती करते बरोबर, स्वयंपाक करते, कपडे धुते, भांडी घासते. 3च काम तिला माझ्यापेक्षा जास्त प्लसमध्ये आहेत. परत त्या 3 कामामध्ये मी तिला कोणत्या कामात मदत करू लागणार आहे? स्वयंपाक करू लागू शकतो का मी? नाही. हां, भाजी वगैरे बनवू शकतो. तर बघा, मी भाजी कधी पण माझ्या हातानं बनवतो. तुम्हाला खोटं वाटत असेल, उद्या घरी ज्यावेळेस मी असेल त्यावेळेस पोरांजवळनं व्हिडिओ बनवेल, बाबांजवळनं व्हिडिओ बनवेल, त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्यात बाबा पण बोलतील की हां, म्हणजे नेता भाजी वगैरे बनवतो, भाजी वगैरे बनवत असतो. भात पण कधी कधी मी बनवतो, तसे करू लागतो. भाकरीचं मला नाही जमत, चपात्या येतात मला, पण आम्ही चपात्या घरात खात नाही जास्त, त्यामुळं काही आम्ही चपाती बनवत नाही. मग राहिला प्रश्न कशाचा? कपडे धुणे. हे काम तुम्हाला तर चांगलं वाटेल काय माझ्याकडून ते काम करून घ्यायला? तुम्ही सांगा. मी एक पुरुष असून कपडे धुणे हे तुम्हाला कसं वाटेल? हां, वॉशिंग मशीन वगैरे ते ते टाकत असतील लोक, ते आपल्याला काही आवडत पण नाही तसलं काय. आपण काही श्रीमंत बापाचे पण नाहीत म्हणा, ते वॉशिंग मशीन फिशिंग तसलं काही आवडत पण नाही. हातानं धुतलेलंच बरं असते. मग भांडी, कपडे किंवा भाकर, ह्या 3 पैकी मी काय काम करू शकतोय? शेवटी मी एक खेड्यागावातला आहे. इथं लोक नावं ठेवतात, हसतात. माहिती आहे का? आजच मी ज्यावेळेस भांडी घासत होतो ना, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट ऐका, एक बाईक आलेली आणि त्या बाईकवर आलेला जो व्यक्ती होता तो माझ्याकडे बघून हसत होता. तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्यात मी भांडे घासताना एक गाडी आली बघा. तर तो काही दिसत नाही, पण गाडीचा आवाज येईल तुम्हाला. तो माझ्याकडं हसून बघून गेला. असं असते. त्यामुळं मी तिला त्या कामात मदत करू लागत नाही. हां, मग त्या म्हशीचं दूध काढणं, ते काय आता काही लय आपल्याकडे काय 50-60 म्हशी आहेत ना, लय मोठा गोटा नाही, एकच आहे ती आहे. ती म्हैस काय करते, तिला सवय पडली आहे तिची, ती मला जवळ पण नाही बसू देत. हां, जेव्हा ती बसल काढाय तेव्हा मग दोघं मिळून काढू शकतो आम्ही. गाडी भरायची चालू आहे. आज उशीरच होणार आहे, लास्ट दिवस आहे ना आज, म्हणजे 2 दिवस आता सणाची सुट्टीच आहे, संक्रांत आहे, त्यामुळं सगळं तोडलेला माल भरायचा आहे. मला पण बाहेर जायचं आहे. आजचा दिवस आहे माझा इथला, परत मी 8-10 दिवस सुट्टीवरच आहे. आत्ताशी बोरं लागायले. मग मला बोर लय आवडते. कच्ची आहेत आणखी. तोंड फुगवणं करणं. लागलंय तर मला रप म्हणे. आजच्याच व्हिडिओला कितीतरी जणांनी कमेंट केल्या की नाही दादा, तुझं हे काम नाही, हे बाईचं काम बाईनंच करावं, गड्याचं काम गड्यानं करावं. किती तर ताईंनी पण कमेंट केलं की नाही, तू योग्य आहे. पहिलं तुम्हीच बोलायचे सगळे मला करत जा मदत, पर तुम्हीच म्हटलं नंतर की नाही ते योग्य. काय खातोय रे बोरं? ते खाल्ला असेल तू, गोट खा. संपली. इथे एक वेळ राहिले, आता तिकडं भरायचं आहे. आज तोडलेलं, कालचा ऊस भरून आणला एक ट्रॉली, दुसरे आत्ताच लावलंय. गपकी लय थकलो बघ मी. अरे काळ्या, तू इकडंच लपून बस, तिकडं येऊच नको.
अयो अय्या भाऊ ये भाऊ अयो किरकिरी किरकिरी भवली की आयो काय उसात पाय अडकला त्या उसात तो जब्बर पाय अडकला इथं पडलो नकाला पण लय लागले किती पण काम असू द्या मी हार मानत नाही पण घरात किरकिरी हे ते असलं मग माझं मन लागत नाही आणि नेमकं कालपासून मला बाहेर जायचंय बरं का थोडंसं आहे मी तुम्हाला दाखवेल नंतर व्हिडिओत आणि मी आता सध्या जीवाला जपतोय म्हणजे मला कुठं दुखापत होऊ नये मला काही इजा होऊ नये नेमकं याच वेळेस मी पडायला लागलोय ना फुटायला लागले काल ऊस खाताना इथं कपमनी ऊस लागला इथं जखम झाले परत आज इथं कुठं तर कापलंय इथं आणि आता गुडघा रपमनी पडलो नेमकं जायच्या टायमालाच लय जीव नाकात आलाय गरीब लय वाईट आहे खरं पोटासाठी माणूस लय काय सहन करतय झालं निकिता इथल्या मुळ्या संपल्या इथल्या संपल्यामुळे जाम त्रिशा आपली कुठं लागलंय म्हणून तेव्हा पण इथं ऊस घुसला डोळ्यात पट मला असा डोळा बंद झाला लय लागलं मला मी पडलो त्रिशा बघ त्रिशा मी किती पडलो बघ किती लागलंय तुला पण काटा टोचला मला लय लागलंय त्रिशा लय पडलो मी बघ हात कापलं माझं गुडघा फुटला पाप लागतंय पाप पप्पी दे की एक मला पडशील पप्पी दे पप्पी दे एक वाकडं दाखवू नाही वाकडं दाखव आत्या मारती बघ तुला काका मारते काका बघायला व्हिडिओ टक टक काका मारते टक वाकडं दाखवू नये म्हणलं तर खाऊनच टाकेल तुला चल गाडी भरू दे मला उठ चल लोक ओरडतील चल बाय टाटा